शेतकरी कर्जमाफीत वाटा उचलण्यास केंद्र सरकारने स्पष्टपणे नकार दिल्याचा दावा आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला। कर्जमाफी करायची असल्यास त्या राज्य सरकारनं पूर्ण भार उचलावा असं केंद्रानं स्पष्ट केल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले। मात्र हा आरोप खोडून काढताना केंद्र कर्जमाफी सकारात्मक असल्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना दिलं। शेतकरी कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेशात जी काही योजना लागू होईल तीच महाराष्ट्रातही लागू पडेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात केंद्रावर आरोप करताना धनंजय मुंडेंनी काय दावा केला आणि तो दावा खोडताना मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया। केंद्र सरकार कुठलाही बोजा घ्यायला सभापती महोदय तयार नाही। आदरणीय इथं रावते साहेब बसलेले ते नगरविकास देशाचे मंत्री व्यंकय्या नायडू साहेबांना भेटले आणि त्यांना भेटल्यानंतर सुद्धा व्यंकय्या नायडू साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही या ठिकाणी संबंध देशासाठी कर्जमाफीचा निर्णय करू शकत नाही, इतर राज्यांनी आपलं आपलं बघा। तर सभापती महोदय कर्जमाफी या राज्यातल्या शेतकऱ्यांना कशी मिळणार आहे? आता सभापती महोदय ज्यावेळेस सभागृहात उत्तर दिलं जातं त्यावेळेस त्यावेळेच्या वस्तुस्थितीवर आधारित ते उत्तर असतं आणि उत्तर प्रदेश करता वेगळी योजना आणि इतरांकरता योजना असं होऊ शकत नाही। जी काही योजना आहे ती देशाकरताच तयार होईल। आम्ही त्यांना योजना देऊन आलो, आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही काही वाटा आम्ही उचलतो, काही वाटा तुम्ही उचला। त्या संदर्भात त्यांच्याशी आमची चर्चा चाललेली आहे। असे प्रश्न काय एका दिवसात सुटतील अशा प्रकारची परिस्थिती नसते, पण राज्य सरकार या परिस्थितीत गंभीर आहे। दरम्यान आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरून धनंजय मुंडे आणि गिरीश बापट यांच्यात काहीशी शाब्दिक चकमक झाली। आपण सभागृह चालवायचं नाही, सभागृहाचं कामकाज बंद पाडायचं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे पाय लागत नाहीत असं म्हणायचं, ही विसंगती आहे। मला असं वाटतं की हे जे वाक्य आहे सभागृहाच्या कामकाजातनं काढून सभापती महोदय पुन्हा संसदीय कामकाज मंत्र्यांनी आपल्या शब्दाची जगलरी या ठिकाणी केली। मी पाय लागत नाही असं म्हणलं नाही, दुसऱ्यांदा या सभागृहामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे पाय लागले असं म्हणलं। मी नकारात्मक बोललो नाही, मी सकारात्मक बोललो सभापती महोदय। काका शेवटी